ग्रामपंचायत दप्तर हस्तांतरणात टाळाटाळ केल्यास होणार कारवाई, राज्य शासनाचे जिल्हा परिषदेला आदेश। मुंबई प्रतिनिधी। ग्रामपंचायतीचा कार्यभार एका ग्रामसेवकाकडून दुसऱ्या ग्रामसेवकाकडे सोपवताना होणारी टाळाटाळ आणि कागदपत्रांची अपूर्णता गांभीर्याने घेत राज्य शासनाने या संदर्भात कडक निर्देश दिले आहेत। यापुढे कार्यभार हस्तांतरणात 7 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। काय आहे प्रकरण? अनेकदा ग्रामसेवकांच्या बदल्यांनंतर नवीन ग्रामसेवकाकडे दप्तर वेळेवर हस्तांतरित न केल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत होते। काही प्रकरणांमध्ये जुन्या ग्रामसेवकाकडून दप्तर न मिळाल्याने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणेही कठीण जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते। ही बाब गंभीर मानून ग्रामविकास विभागाने 3 मे 2011 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत। शासनाचे मुख्य निर्देश। नियमित आढावा। ग्रामसेवकाने त्यांच्या अखत्यारीतील सर्व दप्तर नोंदी अद्ययावत ठेवाव्यात आणि दर 3 महिन्यांनी विस्तार अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घ्यावे। त्वरित हस्तांतरण बदली झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने तात्काळ कार्यभार हस्तांतरित करणे बंधनकारक आहे। विलंब झाल्यास कारवाई। कार्यभार हस्तांतरणास 7 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर 3 महिन्यांच्या आत विभागीय कारवाई प्रस्तावित करून त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावा। वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी। जर गट विकास अधिकाऱ्यांनी अशी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। माहिती अधिकाराचे पालन। माहिती अधिकार कायदा 2005 नुसार ग्रामपंचायतीचे दप्तर नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असणे गरजेचे असून यात कसूर करणाऱ्यांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम 1968 नुसार कडक कारवाई केली जाईल। शासनाने स्पष्ट केले आहे की ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ही नियमावली अत्यंत महत्त्वाची आहे। या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषद प्रशासनावर सोपवण्यात आली आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।